पौर्णिमा तिथीच्या पूजनाने सुख, समृद्धी, ऐश्वर यांची प्राप्ती होते आणि त्यामुळे 2023 या वर्षातील शेवटची पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा येत्या 26 डिसेंबर मंगळवारी येणार आहे. शिवाय याच दिवशी दत्त जयंतीसुद्धा आहे. त्यामुळे हा अतिशय शुभयोग मानला जातो. याशिवाय मंगळवार हा देवीला समर्पित असल्यामुळे हा त्रिवेणी संगम या दिवशी जुळून आला आहे. त्यामुळे या पौर्णिमेच्या तिथीला सकाळी लवकर उठून तुम्हाला आपल्या घरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे. स्वच्छ स्नानादी उरकून आपला दरवाजा स्वच्छ करून दारावर रांगोळी काढून घ्यायची आहे. शिवाय आपल्या घरातील देवांना पंचामृताने स्नान घालून, गंगेच्या पाण्याने स्नान घालून देव सगळे स्वच्छ आणि धुवून घ्यायचे आहेत. 2023 या वर्षातली शेवटची पौर्णिमा तिथी 26 डिसेंबर मंगळवारी रोजी सकाळी 5:46 सुरू होणार आहे आणि 27 डिसेंबर बुधवारी सकाळी 6:02 समाप्त होईल. उदय तिथीनुसार पाहायला गेलं तर 26 डिसेंबर रोजी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि याच दिवशी दत्त जयंतीसुद्धा आहे. त्यामुळे हा दिवस अगदी विशेष मानण्यात येतो. सर्व दत्त भक्तांसाठी या दिवशी मांदियाळी असते. या दिवशी त्यांच्या गुरुचरित्र या पारायणाचा शेवटसुद्धा होतो. अशा प्रकारे दत्तभक्त त्यांच्या दत्त उपासनेतील महत्त्वाचा टप्पा या दिवशी समाप्त करतात. पौर्णिमा तिथीला ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान आणि दान या दोन्ही गोष्टींना खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला जवळच्या पवित्र नदीमध्ये स्नान करणं शक्य नसेल तर अशा वेळी सकाळी तुम्ही ज्या पाण्याने आंघोळ करता त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं टाकायची आहेत. याशिवाय चिमूटभर हळद किंवा खडे मीठ घातलं तरीसुद्धा चालेल. किंवा हे जरी शक्य नसेल तर गंगेच्या पाण्याचे 2 ते 3 थेंब टाकून तुम्ही आंघोळ केली तरीसुद्धा गंगेच्या पाण्यात स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. आता दानाला सुद्धा विशेष महत्त्व असल्यामुळे आपल्याला या दिवशी विशेष असं दान करायचं आहे. अगदी सोपी गोष्ट जी असेल ती तुम्ही दान करू शकता. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या तिथीला भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांची विधिवत आणि मनोभावे पूजा केली पाहिजे. या दिवशी विष्णू देवाला पिवळ्या रंगाचं फूल, फळं आणि वस्त्र अर्पण करायचे आहेत. याशिवाय लक्ष्मी देवीला गुलाबी किंवा लाल रंगाच्या म्हणजेच सौभाग्याच्या वस्तू तुम्ही अर्पण केल्या तर तुमच्या सौभाग्यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे. त्यामुळे या दिवशी या सर्व गोष्टी आवर्जून पाळा. या दिवसाचा अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:01 आहे ते 12:42 आहे. त्यामुळे या काळामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर दीपदान नक्की करा. दीपदान करताना तुम्ही मातीचे दिवे घेतलेत तरीसुद्धा चालेल किंवा गव्हाच्या पिठाचे दिवे बनवलेत तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला 5 दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत किंवा 7 किंवा 9 अशा विषम संख्येत तुम्ही दिवे दान करू शकता. दिवे प्रज्वलित करून झाल्यावर यामध्ये तुम्ही फुलवाती वापरू शकता किंवा पूर्ण वाती घातल्यात तरीसुद्धा चालेल. या दिव्यांना हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. दिव्यांना मनोभावे नमस्कार करायचा आहे. या 5 दिव्यांपैकी 2 दिवे हे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचे आहे. त्यानंतर 5 दिव्यांपैकी 2 दिवे जेव्हा तुम्ही प्रवेशद्वाराजवळ ठेवणार आहात त्यावेळी राहिलेल्या 3 दिव्यांमधला 1 दिवा तुम्हाला तुमच्या मंदिरामध्ये लावायचा आहे. 4था दिवा हा तुम्हाला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि उरलेला 5वा दिवा हा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करायचा आहे. असं केल्यामुळे तुम्हाला दीपदान केल्याचं पुण्य प्राप्त होतं. याशिवाय तुम्ही केलेल्या सर्व पापांचा नाश यामुळे नक्की होतो. पौर्णिमा तिथीला सत्यनारायण देवतेची पूजासुद्धा तुम्ही जर केली तर विशेष फलदायी मानली जाते. परंतु जर तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर या दिवशी सत्यनारायण देवतेची पूजा नक्की वाचा किंवा ऐकली तरीसुद्धा ते पुण्याचं मानलं जातं. आता जर तुम्ही पिठाचे दिवे दान करणार असाल तर गव्हाचं पीठ घेताना त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे आणि यामध्ये चुकूनही तुम्हाला मिठाचा समावेश करायचा नाही. मीठ विरहित असं हे तुम्हाला गव्हाच्या पिठाचे दिवे बनवून घ्यायचे आहेत. या दिव्यांमध्ये तुम्ही फुलवाती घालायच्या आहेत आणि तुपाने हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. तुम्ही तिळाचं तेल वापरलं तरीसुद्धा चालेल आणि मोहरीचं तेल घातलं तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने तुम्हाला 7 दिवे प्रज्वलित करायचे आहेत.
तुम्ही 9 दिवेसुद्धा लावू शकता आणि 5 दिवेसुद्धा लावू शकता. या दिव्यांना तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता किंवा पौर्णिमेच्या तिथीला देवी लक्ष्मी ही पिंपळाच्या झाडाखाली वास करत असते असं म्हटलं जातं. त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्हाला शक्य झालं तर हे सर्व दिवे तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचे आहेत. शिवाय पिंपळाच्या झाडाला तुम्ही 5 किंवा 7 किंवा 9 आणि 11 अशा पद्धतीच्या प्रदक्षिणा घालून नमस्कार करून तुमच्या मनोकामना मागायच्या आहेत. या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात असं सुद्धा सांगितलं जातं. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला जितकं शक्य होईल तितकी लक्ष्मी उपासना करा, विष्णू उपासना करा आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने दत्तांची उपासना केली तरीसुद्धा तुम्हाला तेवढंच पुण्यकर्म प्राप्त होणार आहे. आता शिवपुराणात सांगितलेला एक महाउपाय आपण बघणार आहोत, जो पौर्णिमेच्या तिथीला केल्यामुळे तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष, नजरदोष, पितृदोष नष्ट होतात. त्यामुळे हा उपाय नक्की करा. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच आपल्या उंबऱ्यावर तुम्हाला एखादा मातीचा दिवा ठेवायचा आहे. मातीचा नसेल तर स्टीलची वाटी ठेवली तरीसुद्धा चालेल. यामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेताना हे तांदूळ अखंड असावेत याची मात्र काळजी घ्या. यामध्ये तुम्हाला 5 लवंगा आणि 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. कापूर जर भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम राहील, परंतु जर तो नसेल तर साधा कापूर जाळलात तरीसुद्धा चालेल. दिव्यातील कापराची आग पूर्णपणे क्षमेपर्यंत तुम्हाला तो दिवा तिथून उचलायचा नाही. आग पूर्ण म्हणजे संपल्यानंतर तुम्हाला यातील तांदूळ पक्ष्यांना खायला घालायचे आहेत आणि दिवा घरामध्ये घेऊन तो स्वच्छ करून ठेवायचा आहे. असं केल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता, तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष, पितृदोष हे संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या पदरी त्याचं पुण्य आणि चांगलं फळ प्राप्त होतं. पौर्णिमेच्या तिथीला चंद्राला विशेष असं महत्त्व दिलं गेलं आहे. चंद्रामुळे पौर्णिमा तिथी ही अगदी खुलून येते. त्यामुळे ज्या व्यक्ती जास्त चिडचिड करत असतील किंवा जास्त रागीट असतील किंवा विनाकारणच त्यांचा संताप होत असेल, अशा व्यक्तींनी पौर्णिमेच्या तिथीला संध्याकाळी चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देतो त्याच पद्धतीने चंद्रोदयाच्या वेळी तुम्हाला चंद्राला अशा चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. यामुळे काय होतं तर चंद्रातील शीतलता आपल्यामध्ये येते, म्हणजेच आपला स्वभाव शांत व्हायला मदत होते. आपण थंड डोक्याने विचार करायला लागतो आणि म्हणून पवित्र पाण्यामध्ये कच्चं दूध मिसळून तुम्हाला चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना तुम्ही चंद्राचा कोणताही मंत्र म्हणू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही अर्घ्य दिलं तर चंद्रदेवाची नेहमी तुमच्यावर कृपा राहते आणि यामुळे तुम्हाला मानसिक सुख आणि शांती प्राप्त होते. याशिवाय पौर्णिमेची तिथी आणि मंगळवार, त्यामुळे तुमच्या घरातील कुलदेवीची ओटी तुम्ही या दिवशी नक्की भरू शकता. आता या ओटीमध्ये तुम्ही देवीला शृंगाराचं कोणतंही साहित्य घेऊ शकता. खारीक, बदाम, लेकरवाळे हळकुंड, याशिवाय अक्रोड आणि तांदूळ, ब्लाऊज पीस, खण किंवा एखादी साडी, मंगळसूत्र आणि बांगड्या की अशा पद्धतीचं शृंगाराचं साहित्य घेऊन तुम्ही देवीची साधी आणि सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे. ओटी भरल्यामुळे आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते. आपल्या घरादारावर, आपल्या मुलाबाळांवर, शिवाय आपल्या पतीवर आणि आपल्या संसारावर देवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहतो. त्यामुळे पौर्णिमा ही तिथी देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे मंगळवारचा दिवस आल्यामुळे आपल्याला देवीची ओटीसुद्धा नक्की भरायची आहे. ओटी भरताना देवीला तुम्ही तुमच्या मनातल्या मनोकामना बोलून दाखवायच्या आहेत. त्यामुळे ज्या कोणी व्यक्तींना, ज्या कोणत्या स्त्रियांना मूलबाळ होण्यासाठी काही त्रास होत असेल किंवा ज्यांच्या पदरी अजून मूलबाळ नसेल, त्यांनी या पौर्णिमेच्या तिथीला देवीची ओटी नक्की भरावी. तर मग मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. व्हिडिओला सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.